दुसरी गोष्ट आहे की घरचे कसे वागतात हे बघून पण आपण शिकतो. आणि ह्याच्यामध्ये ना मी पुढं प्रत्येक टप्प्यावरती जिथं सावरलो, भटकलो नाही, ह्याच्या मागं ना आणि कठीण परिस्थिती भरपूर आली बरं का, असं मी म्हणत नाही. आणि माझ्याच आयुष्यात आले असं पण नाही. मी माझ्यापेक्षाही कठीण परिस्थितीतली लोक बघितलेत, मुलं बघितलेत. परंतु मला तिथं डळमळीत न होता माझ्या देहावरती मी चालत राहिलो. त्यामागे एक मूळ कारण तुम्हाला सांगतो. काय झालं की माझ्या घरामध्ये आता घरातून सपोर्ट म्हणजे काय की घरात लहान भाऊ, दोन्ही बहिणीचे लग्न झाल्यानंतर लहान भाऊ, आई आणि मी, आम्ही तिघच घरी. विषय असा झाला, मग आई खूप शिकली नव्हती. परंतु आई माझ्या आयुष्यातली सगळ्यात हुशार आणि सगळ्यात शिकलेली व्यक्ती म्हणून मी. ती जरी शाळेत गेली नसेल तर. का? कारण हो का, आमच्या आईच्या आयुष्यामध्ये ना खरं इतकी दुःख आली, म्हणजे प्रत्येकाच्या आहे तेच ग्रामीण भागातले एका स्त्रीचं जीवन म्हणजे आपल्याला माहित आहे. परंतु आमच्या आईचं बघा, तिच्या माहेरकडून पण तिकडं पण गरीब परिस्थिती, आईचं पण लग्न लवकर झालेलं. आणि नंतर आईला इकडं ज्यावेळेस आली त्यावेळेस आमचे वडील दारू प्यायचे, ते पण असे बाहेर ट्रकवर ड्रायव्हर वगैरे होते. आणि आईला असं पूर्ण आईवरती जबाबदारी आली. घरची पण आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची आणि आई त्यामध्ये आजारी पण असायची. इतकी सगळी संकट असताना मी कधी सुद्धा मला आठवतंय माझ्या आयुष्यामध्ये त्यावेळेस मी आईला असं परिस्थितीवर रडत बसताना ऐकलं नाही. म्हणजे बघितलं नाही तिला की असं परिस्थितीवर रडत बसली आहे किंवा टेन्शन घेत बसली आहे किंवा परिस्थितीला नशिबाला दोष देत बसले. कधीच नाही. कधी म्हणजे कधीच नाही. आणि ते जे बाळकडून मला मिळालं ना आईकडून की लढायचं, परिस्थिती कशी असू दे. अहो मी अक्षरशः आश्चर्य करतोय. एक एक सकाळी सकाळी पाऊस चालू असायचा तरी पण आई काय करायची, लवकर उठायची, सगळं गळतंय तरी पण त्यात इस्टो असायचा पहिला रॉकेलचा, इस्टो लावायची, चहा करायची, भात करायची, थोडं काहीतरी करायची, घेऊन जायची, बांधून जायची, आम्हाला सांगायची की तुम्ही बघा मागा अजून तुम्हाला काय करता येते, भात वगैरे करा. आणि ती कामाला जायची. म्हणजे परिस्थिती किती बी कठीण असू दे, परिस्थितीने तुम्हाला हरवायचं ठरवलं ना, तुम्ही परिस्थिती पुढे एक पाय राहून उभाच राहायचं. हे मला आईने सांगितलं नाही, आईने प्रत्यक्ष करून दाखवलं मला आणि भावाला दोघालाही. त्याच्यामुळं मी पुढं माझ्या आयुष्यात कठीण प्रसंग आलेच, परंतु ते आईच्या आयुष्यात जे आले ना त्याच्या पुढे काहीच नव्हते. त्यामुळे मला ते कठीण वाटलेच नाही. मी म्हटलं की ह्याच्यापेक्षा 10 पटीने कठीण आईनं पेललंय, मी ती डोळ्याने बघितले. आणि तेच जे होतं ना की एक प्रकारे माझ्या नसानसामध्ये आईनं जे घडवून घेतलं, असं म्हणतात ना की आईच पहिला शिक्षक असतो आणि आईच पहिली आपली शाळा असते. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण पुढे कुठपर्यंत जाणार हे सगळ्यात महत्वाचं आपल्या आई वडिलांवर ठरतं. आपल्या आई वडील आपल्याला काय देतात, त्यांनी सत्ता, पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला नाही दिलं चालेल, ते आपण परत तयार करू. मूळ लढण्याची वृत्ती, रडत बसायचं नाही. निसर्ग पण ना आपल्याला तितकीच कठीण परिस्थिती जितकी आपण झेलू शकतो. फक्त आपल्याला आपली ताकद ओळखता आली पाहिजे आणि हे आईने शिकवलं मला.